खंडाळा वाघेरा डोंगरावरील पाण्याचा स्रोत वाघेरा आणि तुकारामवाडीच्या मध्यभागी डोंगरावर हे पाण्याचे स्रोत आहे. छगनराव गोविंदा सोनवणे दररोज याच ठिकाणाहून पाणी भरतात. अनेक कुटुंब या पाण्यावर अवलंबून प्रशासनाने योग्य ते पाण्याचा व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी. हे किती अंडे आहेत सांगा ना रोज पाणी? 5 कांडे बरं. मोठा सांग. 5 कांडे रोज हा, रोज 5 कांडे पाणी बसतं. निघत ना हा, पाणी निघत निघत. किती किती अंडे पाणी निघत? 5 अंडे. 5 अंडे निघत आहे का? हा. मग इडच पिते का तुम्ही रोज हा, पाणी? इडच इडच पिते ना हा. रोज? हां. हे किती दिवसापासून इडच? इड लई दिवसापासून आम्ही चांगले बारीक होतो लहान लहान तवा. तेव्हापासून इड पाणी हा, एवढं वर डोंगर डोंगर. तुम्ही याच्यावरच पाणी पिते बस सगळे हा, रोज? एवढं याच्यावरच. म्हणजे एक घराचं काम याच्यावरच होतं बरोबर? हा, रोजचं किती अंडे पाणी निघत इडच? 5 कांडे. 5 अंडे निघत आहे का? हा, तुम्ही इडच पाणी पिते बा? इडच पाणी पितो आम्ही. हां. हेच पाणी पितो आम्ही. हे असं भरून नेते का? हा, दरवर्षी उन्हाळ्यात हेच पाणी राहत होतं म्हणता हा, दरवर्षी. विहार खाल्ल्यावर काय होईल इड? आता काय माहिती आता एअर खाल्ल्यानं काही फायरिंग मध्ये काही होईन का काय असं. पण पाणी किती पाणी लागेल ना मग उद्या? हा, लागन ना. हा, लागन ना. कारण आता हे किती की तरी सगळं 4-5 फुटच गड्डा आहे ना? हा, हा 4-5 फूट. हा. एक खंडाळा गावामध्ये वाघेरा आणि तुकारामवाडीच्या मध्ये या डोंगरावर हे पाणी आहे. छगनराव, आडनाव काय तुमचं? सोनवणे. छगनराव गोविंदा सोनवणे ही वस्ती ह्याच पाण्यावर पाणी पिती. इथूनच काही पाणी घेऊन जातात पिण्याकरता. खंडाळा गावातील तुकारामवाडी व वाघेरा या ठिकाणी छगनराव गोविंदा सोनवणे. हे बघा किती वर उंच डोंगरावर पाणी. सकाळीच नाही रोज पाणी? हा, सकाळी. सकाळीच किती अंडे येत्या हिड? 5 अंडे. आणि आता किती येते संध्याकाळी? संध्याकाळपर्यंत 2-3 अंडे निघत. हा का? हा, म्हणजे 7-8 अंडे पाणी निघत रोज? 7-8 अंडे. बर. मग प्यायला हेच वापरता ना तुम्ही? हा, हेच पाणी प्यायला कसं काय? चांगलं आहे ना. कसं चांगलं आहे म्हणजे गोड आहे का? हा, खारं आहे? नाही, गोड आहे. तुमचं नाव सांगा ना? छगन गोविंद सोनवणे. छगन गोविंद सोनवणे. कुठं राहायला कुठं आहे? इडाच नाही. वर का? हा,